आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। राज्यातील प्राचीन मंदिरांना मिळणार आता नववैभव। मंदिरांचा कायापालट होणार, माहिती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। जुन्या जीर्ण मंदिरांचा जीर्णोद्धार, राज्यातील नवीन मंदिरांसाठी 71 कोटी, महायुतीचा वेगवान निर्णय। 500हून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतला आहे। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी MSRDCने 71 कोटी रुपयांचा 5 निविदा काढल्या आहेत। या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा काम सुरू होईल। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कालो येथील एकविरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे। त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDCकडे सोपवली आहे। म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृती महत्त्व मिळू लागले आहे। हिंदू संस्कृती जपणार महायुती सरकार। 500हून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी MSRDCने 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्या आहेत। या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDCकडे सोपवली आहे। म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागले आहे।